नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तालुका विधी सेवा समिती पेठवडगाव यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 131 प्रकरणे आपापसात आणि तडजोडीने मिटवण्यात आली. 41,19,761 रुपयांची वसुली करण्यात आली. राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी समिती पेठवडगाव यांच्या वतीने रविवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दिवाणी आणि फौजदार न्यायालय पेठवडगाव इथं पार पडलेल्या लोक अदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश एल.एम. पठाण आणि सहदिवाणी न्यायाधीश एस.डी. सोनवणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना न्यायाधीश एल.एम. पठाण व न्यायाधीश एस.डी. सोनवणे यांनी जास्तीत जास्त प्रकरणी आपापसात व तडजोडीने मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्थेस मदत करण्याचे आवाहन केले. या लोक न्यायालयात एकूण 544 दाखल प्रकरणे ठेवण्यात आली. तसेच एकूण 1816 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. यापैकी 111 दाखल प्रकरणे आपापसात मिटवण्यात आली व दाखल पूर्व प्रकरणांपैकी एकूण 21 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यात 41,19,761 रुपयांची वसुली करण्यात आली. कामकाज न्यायाधीश एल.एम. पठाण व न्यायाधीश एस.डी. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चालविण्यात आले. पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट समृद्धी आर पाटील, ॲडव्होकेट रफिक पटेल यांनी कामकाज पाहिले. या लोक न्यायालयात बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा यांनी सहभाग घेतला. यावेळी वडगाव न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक, सर्व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, विधिज्ञ उपस्थित होते.